नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज, निर्भीड पत्रकारिता, आवाज सत्याचा। 400 ते 500 किलो मोरपिसांचा साठा जप्त, वन विभागाची मोठी कारवाई। पुणे शहरात तब्बल 400 ते 500 किलो मोरपिसांचा साठा जप्त करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून ही घटना शुक्रवारी दिनांक 4 जुलै रोजी पुणे शहरातील सोमवार पेठेतील नरपतगिरी चौकात सापळा रचून वन विभागाने कारवाई केली असून या कारवाईत 11 जणांना ताब्यात घेतले आहे। आजवरची ही पुणे वन विभागाची सर्वात मोठी कारवाई आहे। ही मोरपिसे बाहेरच्या राज्यातून तस्करी करीत पुण्यात आली असल्याचा दावा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार शहरातील सोमवार पेठेतील नरपतगिरी चौक भागात शुक्रवारी हजारो किलो मोरपिसांची अवैधरित्या साठवणूक करून विक्री करण्यात येणार असल्याची गुप्त माहिती वन विभागातील अधिकाऱ्यांना मिळाली होती। त्यानुसार वन विभागाने सापळा रचून 11 जणांना ताब्यात घेतले। त्यांची चौकशी केली असता मोराची पिसे विक्री करण्यासाठी आणली असल्याचे सांगितले। मात्र आरोपींची आणखी कसून चौकशी केल्यावर श्री संत गाडगेबाबा धर्मशाळा येथील वसाहतीमध्ये आमचे इतर सहकाऱ्यांनी मोराची पिसे साठवली असल्याची माहिती दिली। आरोपींनी कबुली देताच वन विभागाच्या टीमने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सुमारे 400 ते 500 किलो मोरपिसांचा ढीगच दिसून आला। हा प्रकार पाहून अधिकारी कर्मचारी चकित झाले। त्यांनी तो साठा जप्त करीत आरोपींना ताब्यात घेतले आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड।